श्री स्वामी समर्थ. रविवार दिनांक 26 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आणि गुरुमाऊलींच्या आदेशाने हा सोहळा अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम आरती घेण्यात आली. ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा माननायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. आरती झाल्यानंतर लगेच दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम केंद्रामध्ये घेण्यात आला. दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय श्री माळोकार सर तसेच रामदास दादा बाजारे तसेच स्वामी समर्थ केंद्रातील प्रतिनिधी सेवेकरी अगदी उत्साहाने दीप प्रज्वलना कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. त्यानंतर लगेच दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाल्यानंतर वृक्षदिंडी सोहळा अगदी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे तेव्हा हा वृक्षदिंडी सोहळा या दिंडीमध्ये बालसंस्कार वर्गातील विद्यार्थी तसेच प्रतिनिधी सेवेकरी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा टाळ व मृदुंगाच्या आवाजात जयघोष करण्यात आला. आपल्या जीवनामध्ये गुरूंचे स्थान आहे ते म्हणजे शिक्षक, ज्यांच्यामुळे आपल्याला ज्ञान कौशल्य संस्कार प्राप्त होतात. तेव्हा आमच्या केंद्रामध्ये आदरणीय श्री माळोकार सर यांचे गुरुपूजन करून विधीवर गुरुपूजन करून त्यांचा मानसन्मान त्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला. तसेच सत्कार सोहळ्यासाठी आमच्या केंद्रातील प्रतिनिधी सेवेकरी हजर होते. तेव्हा मन गहिवरून आले. आपल्या जीवनामध्ये पहिले गुरूंचे स्थान आहे ते म्हणजे आईवडील. आईवडिलांविषयी आदर सन्मान संस्कार या गोष्टींची मुलांमध्ये भावना रुजविण्यासाठी मातृपितृपूजन सोहळा घेण्यात आला. या मातृपितृपूजनाच्या सोहळ्यामध्ये सर्वांना उत्सुकता होती. हा सोहळा संस्कार श्रद्धा व भक्तिमय वातावरणात अतिशय विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. सरस्वती माता ही विद्येची देवता आहे. यश जिद्द चिकाटी कुशाग्रबुद्धी यासारख्या गोष्टी आपल्याला संस्कारित होण्यासाठी सरस्वती संचपूजनाचा हा सोहळा घेण्यात आला. या सरस्वती संचपूजनामध्ये सर्व विद्यार्थ्यांकडून सरस्वती यंत्र गिरविण्यात आले. विद्यार्थ्यांना या सरस्वती संचपूजनाची उत्सुकता लागलेली होती. प्रत्येकजण आपले सरस्वती यंत्र गिरवण्यात अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सर्व विद्यार्थ्यांनी हा सरस्वती यंत्र गिरवला. तेव्हा आईवडिलांनी पण त्यांना मदत करू लागली. आज अनेक लोक चुकीचं वागत असतील. सगळ्या गोष्टी ताब्यात राहू शकतात पण जीभ ताब्यात राहू शकत नाही. त्यासाठी जिभेवर एम हा बीजमंत्र लिहिला जातो. तेव्हा या सोहळ्यामध्ये एम सहदानी दर्भाच्या काठीने बीजमंत्र लिहिला गेला. तसेच आमच्या केंद्रामध्ये कन्यापूजनसुद्धा यथावत विधीने करण्यात आले. या कन्यापूजनामध्ये आमच्या बालसंस्कार वर्गातील कन्यांनी खूप आनंदाने सहभाग घेतला. तसेच बालसंस्कार प्रतिनिधी सेवेकरी यांनी कन्यांचं योग्य विधिवत पूजा केली. त्यांचा मान सन्मान केला. त्यांना खाऊ पण देण्यात आला. आध्यात्मिक संस्काराचे वातावरण रुजविणे तसेच सर्वांगीण विकासाबरोबर त्यांचा सर्व विकास घडवून आणणे हे बालसंस्कारांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. येणाऱ्या पिढीविषयी गुरुमाऊलींना खूप काळजी वाटते. तेव्हा हे सर्व कार्यक्रम ते पार पडवून आणतात. सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास. श्री स्वामी समर्थ.